तर आता बातमी राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या क्रिकेटच्या IPLची। या इंडियन पॉलिटिकल लीगमध्ये सगळ्याच पक्षाचे नेते आहेत आणि सगळेच फटकेबाजी सुद्धा करतायत। पण एक नवा भिडू या जुन्या क्रिकेटवीरांना भारी पडतोय। बघूयात या इंडियन पॉलिटिकल लीगवरचा हा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। मंडळी, ही आहे इंडियन पॉलिटिकल लीग। इथे बॅट्समनने चेंडू टोलवल्यानंतर धावा किती मिळवल्या यावर सेलिब्रेशन होत नसतं, तर आपल्या नेत्यानं बॅटीला बॉल लावला आणि बॉल हवेत उडाला याचं हे सेलिब्रेशन असतं। मग पुढे हवेतल्या चेंडूचा कॅच झाला की सिक्स हे त्यांच्या लेखी शून्य महत्वाचं असतं। पण हातात बॅट असलेली ही नेते मंडळी सुद्धा काही कमी नाहीये। आता मागे उभ्या असलेल्या दादांनी ताईंनी चेंडू टोलवण्याआधीच टाळ्या वाजवायला सुरुवात केली, पण ताईंचं कॉन्सन्ट्रेशन बहुधा लूज झालं। जसं अलीकडे पत्रकारांच्या प्रश्नांवर दादांचा पेशन्स जातो, अगदी तसंच काहीच। ताईंनी त्यांना थांबवलं आणि ते थांबले। हातात ग्लोव्ज, पायाला पॅड आणि ही टोलवा टोलवी। हे आहेत राष्ट्रवादीतले छोटे दादा, रोहित दादा। या अवतारात त्यांना ओळखताच येत नव्हतं। मग त्यांनी डोकं लावलं आणि हेल्मेट काढलं आणि हेल्मेट काढून पुन्हा तशीच फटकेबाजी केली। तर ही सगळी कुठल्या ना कुठल्या टीम मध्ये असलेली लोक। पण हातात बॅट घेतलेले एक क्रिकेटवीर असे सापडले ज्यांना सध्या टीम इंडियात जाण्याची प्रतीक्षा आहे। सिलेक्टर्स अजून त्यांचा निर्णय घेणार आहेत आणि त्याआधी त्यांनी हातात बॅट घेत आपला जलवा दाखवला। तर पत्रकारांच्या प्रश्नांवर क्रिकेट नंतर ते रॅपिड फायरही खेळलेत। पुढच्या 2 महिन्यात इंडिया टीम मध्ये तुमच्या नावाची घोषणा आणखी झालेली नाही। माझी ना होणारच नाही कधी, कारण त्याच्यामध्ये फक्त सर 30 वर्षाच्या आतमध्ये खेळतात। आम्ही आता त्याच्या पार झालेलो आहोत। बाळासाहेब, तुम्ही स्वतःची टीम बनवणार का मग नंतर? अजिबात नाही। तुम्ही वाट पाहता लोक जे खेळतात त्याच्यामध्ये आनंद आपण घ्यायचा आणि त्याच्यामध्येच आपला आनंद मानायचा। एक क्रिकेट हे कायमच मैदानावर सुरू असतं, तर दुसरं मैदानाबाहेर। या मैदानाबाहेरच्या क्रिकेटमध्ये काहींनी थेट फिक्सिंगची शंका उपस्थित केली। कालचा जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी आणि विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना न्यायालयानं ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी, असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील, तोच दिला। पूर्वीचं राजकारण क्रिकेटसारखं होतं। 2 टीम आमने सामने असायच्या, स्वतःच्या हिमतीवर बॉलिंग चांगली असेल, बॅटिंग चांगली असेल त्याच्यावर इलेक्शन लढलं जायचं, जसं क्रिकेटमध्ये आहे। पण आता अंपायर तुमच्याच बाजूने जर निर्णय देणार असतील, थर्ड अंपायरसुद्धा तुमच्याच बाजूने निर्णय देणार असेल, तर मग कुठेतरी इम्बॅलन्स होतो। राजकारण आजच्या काळामध्ये अतिशय खालच्या पातळीवर गेलेलं आहे। आता क्रिकेटमध्ये EVM नसतो तर बिचारे विरोधक करणार काय? खापर कुणावर फोडणार? आता हे विरोधकांचं इकडे असं तर तिकडे सत्ताधाऱ्यांची वेगळीच भानगड आहे। पहिली जी रणजी ट्रॉफीची मॅच असेल त्याचं कॅप्टन म्हणून, त्या टीमचं कॅप्टन म्हणून आपण या ठिकाणी यावं आणि इथं तुमच्या आदेशाखाली ती मॅच व्हावी। आम्ही किती केलं तरी सर्व तुमचे मित्रमंडळी आहोत। फक्त एवढंच आहे की तुमच्या टीममध्ये आम्हाला घ्या, रिझर्वमध्ये ठेवू नका। म्हणजे महाराज, ही रणजीची टीम नाही, ही IPLची टीम आहे आणि IPLच्या टीमचे मालक तुम्हीच आहे। त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं। क्रिकेटच्या मैदानात आपले मुख्यमंत्री सुद्धा काही मागे नाही। हातात बॅट आली की ते वाईड बॉल सुद्धा सोडत नाहीत। दिसला बॉल दे फटका। पण राज्यात सध्याच्या IPLचे खरे हिरो आहेत जरांगे पाटील। त्यांची फटकेबाजी चौफेर असते। कोणी यॉर्कर टाकला काय किंवा बीमर टाकला काय, जरांगे चेंडू सीमारेषेबाहेर टोलवण्यावर विश्वास ठेवतात। त्यामुळे आता त्यांचीच फटकेबाजी आवरण्यासाठी सध्या फिल्डिंग लागली। गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज।